कार्यक्रमासाठी निर्देशच राहील काय का असणार कुठल्याही जगातला कार्यक्रम श्रवण केला नव्हता तसं एका वेळा तुम्ही जर निर्देला जाऊन आला तर किती आनंद होतो आणि देवाला जाऊन आला तर मोठा आनंद होतो आणि रत्नागिरी पावस मुक्काम तुम्हाला तर त्यापेक्षा मोठा आनंद होतो. तसंच आहे हो एक गुरुचा कार्यक्रम केला तर फार मोठा आनंद आहे आणि समर्पण दिवस आहे ना बाबाईचा समर्पण दिवस आहे. हे बोलत नाही मला जाता लेट आणि त्यांनी कळवण जे मला बोला माताजी विचाराची सेवा देते आणि त्यानंतर गर्दी होऊन पण विचाराची सेवा देते. सात संघाची प्रेमाने बोला निरंकारी मिशनचा विशेष मुळातलं नेहमी सांगतो निरंकारी मिशन संत निरंकारी मिशन आहेत ना त्याचा विषयच मुळातलं. आता ते ज्ञान नुसतं घेऊनच उपयोग नाही तर हेच ते ज्ञान केव्हा आणि कसं वापरावं याचंही ज्ञान हवं आणि ते ज्ञान या सद्गुरूच्या संत मायबापांच्या मध्येही जी श्रवण आहे ना त्या श्रवणामध्ये मिळते. एकनाथ महाराज सांगतात की न जायचे ताटा नित्य खटा टोप मंडुकी वट वट तैसे केला. म्हणजे आपण जे काय धडपडूस प्रकार जे काय कमवलं येतात म्हणजे की ताटीवर जाणार नाही बघा. म्हणजे शेवटाला मेल्याच्या नंतर आपल्या संघ यातलं काही जाणार नाही कारण माया मिथ्या आहे संसार मिथ्या आहे जे आकारामध्ये आहे त्याचा नाश होणार आहे त्यामुळं ते आपल्या संघ जाणार नाही. प्रेमाविन भजन नाखाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय. प्रेमाशिवाय भजन नाही बरं. तिथं कायम म्हटलं जातं प्रेमाने बोला मग सात्संगत ही प्रेम आहे ना प्रेमाविन भजन आणि नाखाविन मोती अर्थाविन पोती वाचोनी काय. आता नाकच जर नसेल तर मोत्याला काय किंमत आहे का नाही ना. तद्वत सात्संग आपल्याला आपण ब्रह्मज्ञान घेतले कोणतं ब्रह्मज्ञान घेतलंय मुळातलं ब्रह्मज्ञान म्हणजे प्रत्येकाच्या मुळाशी हे ज्ञान आहे सात्संग. हे शरीर सुद्धा या आईच्या उदरातून हिचा जन्म झाला नाळ तुटली नाळ तुटल्यावर निरंतर ह्या श्वासाची नाळ जोडली आणि तेव्हा जन्म झाला. नाळ तुटल्या तुटल्या जन्म झाला त्यावेळेला श्वासाची नाळ जोडली. श्वासाची नुसतीच नाळ जोडली नाही तर या परमात्म्याचा अंश जो जीव आत्मा आहे तो नीट शरीराच्या मध्यभागाला बसलेला आहे आणि या श्वासाची निरंतर नाळ जोडलेली आहे त्यालाच म्हटलंय जीवन. जीव किती आहे वन म्हणजे जीव हा एक आहे आत्मा हा एक आहे आणि एकाने ही सृष्टी सगळी व्यापलेली आहे. म्हणून अर्थाविन पोती वाचून काय कुंकवा नाही ठाव म्हणे मी आयव भावाविन देव कैसा पाय. आता कुंकवाला ठाव आहे का सात्संग जी कुंकू येतात लग्न झालं कुंकू येतात आणि काय म्हणतात कुंकवा नाही ठाव म्हणे मी आयव. आता ती कसं आयव आता ती कोण आहे न मरणारा कोण आहे हे माहितच नाही पण ते ब्रह्मज्ञानानं कळतं बरं कसं असतं. जीव आत्मा कधीच मरत नाही तो निरंतर कायम दायम राहणार आहे. मग ते कुंकवाला ठावाय का नाही आणि काय म्हणतोय म्हणजे मी आयो मरणारे शरीर नव्हा आहे हा ते कळलं पाहिजे. मुळातलं ब्रह्मज्ञान ज्याला कळलं ना जी स्मरणे से जग डरे मेरा मन आनंद मरना वही चाहिए पूर्ण परमानंद. परमानंदाशी लागली टाळी आणि मग देह कोण सांभाळायचा
खरं सत्संगाची वेळ कमी आहे. एकच दास थांबतोय. सत्संगाची प्रेमाने सेवा घेतली त्यानंतर गीताची सेवा घेतली. सत्संगाची प्रेमाने सत्संगाची जीवनात ज्ञान असेल तर आपल्याला मान मिळते सत्संगाची. अन्यथा कुठेतरी गेला तर समजा ज्ञान घेऊन पण अज्ञानासारखं वागलं तर त्याची किंमत शून्य आहे सत्संगाची. बघा सत्संगाची विहिरीत टाकलेली बारडी पाण्यात आणली गेल्याशिवाय ती भरत नाही सत्संगाची. तिला आडू केल्याशिवाय ते पाणी भरलं जात नाही. तसं सत्संगाची सत्संग केल्याशिवाय आपल्या जीवनात ज्ञान उतरत नाही सत्संगाची. आपण बघा सत्संगाची एखाद्या जगातल्या आपण सत्संगाची कुठल्या तरी एखाद्या मंदिरात एखाद्या देवळात जातो. देवळात जाऊन तिथे आपण काहीतरी मागण्याचा प्रयत्न करतो सत्संगाची. एका नारळाच्या बदल्यात आपण कितीतरी गोष्टी मागणी मागत होतो सत्संगाची. पण मागतो तसं वागत पण नाही सत्संगाची. सत्संगाची बघा माणूस किती खरं बोलतो किती खोटं बोलतो ते फक्त दोघांनाच माहीत असतं. एक आपल्या अंतरात्मा आणि परमात्मा सत्संगाची. सत्संगाची जीवनात येऊन सत्संगाची काही सुद्धा कमवून घ्यायची नाही. सत्संगाची आपल्याला या जीवनाचं सोनं करायचं असेल तर सत्संगाची सत्संगी केलीच पाहिजे. सत्संगाची दासीला यायला थोडा वेळ झाला की आई आमची आजारी असल्यामुळे थोडं सेवा करायला लागते त्यामुळे दासीला यायला वेळ झाला. सत्संगाची मोठ्या प्रेमाने बोला. निवेदन केल्यानंतर गीताची सेवा घेतली आणि त्यानंतर प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. ज्ञान गंगाली घरा देव घ्या पुकार वेळ दौडू नका मोकारे मोकारे
कल्याण करण्याची गीत आहे महाराज पण जाणून घेतलं तर आहे नाही काय नाही मला नुसतं मोठी पुरी बांधून जर रस्त्याला ठेवली तर जाता जाता कोणतरी उचलतेच महाराज काय आहे का बघून फेकून देते परिस्थिती आहे महाराज 5 पैसे जर त्यात घालून टाकलं तरी ती खिशात घालते आनंदाचा खेळ आहे महाराज गर्दी महाराज मोठी महात्मा जे काय सांगते आदरणीय स्वातंत्र्य प्रेमाने बोला सुलतानचे कर्मचारी सत्संकरणाचा मोठा प्राप्त होतो आज आपल्या संचलन करणाऱ्या माताजीचं आज बरं झाले आहे तेच आपले स्टेज होती महात्मा होते ते आळशीमध्ये राहत त्यांनाही आशीर्वाद द्या आणि दास गेल्या रविवारी गडी महाराज सांगतो रविवारी किसंगीर जायचं आहे आणि दास म्हणून दांडीला त्याबद्दल पण शिका असं कधी होऊ नये आणि आता ब्रँच लागून मी कमीत कमी 1 महिन्यात पोचलोच नाही आणि त्याला पण सत्तेला पोचावं हाच आशीर्वाद द्या आणि रविवारी बाल सत्संगचा सोहळा आहे सर्वांनी हजर आहो प्रेमाने बोला असू दे स्कीममध्ये उसके पास आमचे होते असणार त्याच्याचं काम आहे पंढरीला जात असताना महाराज पाण्याची बाटली असावी संघाचे देतो मग त्याच्याबरोबर घडलं का मला काय अजून बी सुधारणा व्हावी त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही मला तिथं जाताय त्याच्याविषयी विषय नाही मला ज्या वक्ताला महाराज बाबा भोकरसिंग महाराजांनी अवतारसिंग महाराजांनी 1 दिवसात ज्ञान दिलं नाही 1 दिवसाचं काय सांगतो जर लक्षात घ्या बाबा भोकरसिंग महाराजांनी अवतारसिंग महाराजाला 1 दिवसाचं ज्ञान दिलं आणि दुसरी दिवशी जाऊन दुकानात उभा राहिले महाराज बेटा अवतार संगत जाना है
काय म्हटले मला बेकरी का सामान ले गया क्या करने का, अरे वो नहीं है बेटा, आज बूटा सिंह जो महाराज आ गए तेरी मौत आ गई आहे म्हणून सांगितलं त्याला. तुझ्या समोर मी उभा राहिलो, तुझी मौत आलेली आहे, तू सांगितलं. अजून मी विचार करा, वेळ गेलेली नाही महाराज, ही वक्त किती गोलाम नाही आहे, पण एकदा टोका पडण्यापेक्षा आपण सावरा ह्याच्यातच सांगायचं. महाराज निवेदन केल्याप्रमाणे आपले संदीपजी विचाराची सेवा घेतील आणि त्यानंतर आमच्या आखरी गीतासाठी पुढे आमच्या हातीमाताजीचं एक नाव राहिले महाराज, पुढच्या वेळेला चान्स देऊ का सत्संगात प्रेमाने बोला, प्रेमाने बोलूया. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सर्व सरकारी महात्मा महात्मा शासनाचे शिकवून उपस्थित आहे. आपल्या सत्संग महात्मा गर्दीची शासनगत तुम्ही सर्व संत महापुरुष शासन संकल्प करणारे महात्मा महात्मांच्या बरोबर आलेले दास बरोबर आलेले सर्वांचे त्यांनी पवित्र पाहून त्यांनी काही कारणास्तव ध्यान असेल तर सत्संगाला पोहोचले अशा सर्वांच्या त्यांनी असा सुंदर भाव शासन त्या ठिकाणी ऐकायला मिळत होता. कारण महात्मा म्हणत होते शासनात तिथे यायला पण गुरुची कृपा लागते, देवाची मर्जी झाली तरी शासनात आलं नसते, नाहीतर इथे येऊन पण बाहेर आलं तुम्हाला. म्हणून तुमच्या माझ्यावरती सद्गुरूची कृपा आहे, देवाची मर्जी आहे, म्हणून शासनात आपण या ठिकाणी या प्रभूचा गुणगान करतोय. खरंच शासनात तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत आणि असं निरंतर शासन तुमच्या माझ्यावरती गुरुची कृपा दयादृष्टी शासन या ठिकाणी राहावी एवढीच गुरुचरणावरती प्रार्थना करायचं. कारण बाहेर जर जगात बघितलं शासनाची माया आहे, बोलवी आहे, कधी शासनात जागा ओढून काय सांगता येत नाही. शासन आपण किती जरी सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला तर शासनात ते मायाचं दुकान कधी गिराईक ओढत सांगता येत, पण आपण मार्ग बदलायचा नाही, धरलेली सोडायची. काय पण होते रस्त्यात काटे टाकू द्या, काय वाटेल ते होती, उडी मारून जायला लागली पण यायचं. जसं मगाशी महाराजांनी सांगितलं ना, सत्संग करत असताना पाऊस येणार, चिखल होणार, काय सगळ्या म्हणजे बरोबर 7 वाजता पोहोचणार होणार. बघा कधी तुम्ही 6:30ला या सत्संगमध्ये व्यवस्थित पोहोचते, 7 वाजता घरात निघाला की पाऊस येणार, तुम्ही थांबणार. हे परीक्षा आहे, आपण कधी पण चिंतन करून बघायचं. पावसाळ्यात दिवस आहेत ना, 7 वाजता घरात आपण जायला म्हणतो ना, काम चालू राहिला जायला नको, आपण बिंदास करून बसलो की काय नंतर जास्त का पाऊस पडत नाही, कार्यक्रम करून घरात जात नाही तोपर्यंत येतो, घरात वेगळा चालू अनुभव घ्यायचा. कारण गुरुधर्माची स्थिती बीज पेरून घ्यावं, जीवन वेगळी भरून येईल, अनुभव तरी घ्या म्हणजे स्वतः अनुभव घ्यायचा आहे, स्वतःमध्ये परिवर्तन करायचं आहे. तो भाव शास्त्रदासमध्ये यावा हे करण्यास प्रार्थना करतो. आणि जसं महात्माजीने आपल्या चरणावरती अरदास केली की शासनात उद्या रविवारी बालसंत शिबिर शासन त्या ठिकाणी होते. बालकांसाठी अनेक माहिती, अनेक खेळ, त्यांना बक्षीस, युद्ध, सगळ्या गोष्टी. सकाळी आंघोळ करून तिकडे यायचा नाश्ता करायला, चहा पाणी नाश्ता सगळी सोय आहे, दुपारी जेवण आहे, संध्याकाळी चहा बिस्किट आहे, संध्याकाळी सुटल्यानंतर आणि सत्संग सुटल्यानंतर आणि जेवण. त्यामुळं एक दिवस सुट्टी काढायची. आयुष्यातली काय करायची, एक दिवस सुट्टी काढायची, आपल्या मुलांना शासन त्या ठिकाणी घेऊन यायचं. आपण पण पालक आहे, आपण गुरुदर्भात पालक आहे का नाही. ज्यावेळी एखादं लहान म्हणून राहतंय त्यावेळी आई वडील त्या पालकाचं सगळं हात सोडत असतात आणि शासनात नाही मालक आहे मी पालक आहे म्हणलं तर तुझं तो बरं म्हणतो. आपण बघा की कधी पण बघा, मग तसं आपण गुरुच्या दरबारामध्ये बालक म्हणून राहायचं. त्यामुळे आपण सर्वांनी शासन एवढं तर येतीलच, पण तुम्ही पण सर्वांनी शासन त्या ठिकाणी एक दिवस गुरु कार्यासाठी पूर्ण वेळ देऊन शासन काय असतं, विषयांचा इतिहास काय, कोण कोण सद्गुरू झालं, कोणाचा काळ किती होता, कोणी कार्य काय केलं. शासनात लहानपणीचे आमचे खेळ सगळे विसरले. पोरांना आता आम्ही मोबाईल दिले त्यामुळे ते बाहेर खेळायला पण जात नाही, पडत पण नाही आणि हळद पण लावत नाही. पडल्यानंतर पूर्वी आमच्या आईने पडलं लागलं, हाताला कुठं लागलं हळद लावायचं, रक्त यायला लागले. आता तसं काय आमच्याकडे भांडत नाही, परंतु पडतच नाही, त्यामुळे ते ॲक्टिव्ह पण होत नाही आणि घट पण होत नाही. त्यामुळे शासनात सगळे खेळ ते सगळे त्या ठिकाणी परत आपण पुनर्जीवित करून त्या पोरांना तो आनंद एक दिवस तरी मिळावा यासाठी आपण तो प्रयास केला. त्यामुळे सर्वांनी आपली मुलं महाराज तुमची जबाबदारी की जेवढी मुलं आहेत तेवढी सगळ्यांना घेऊन यायचं आहे आणि तुम्ही त्या दिवशी एक दिवस सुट्टी काढायची. माताजींना मी सांगतो आम्हाला जायचं नाही, सकाळपासून सुट्टी काढायची.
त्यामुळे सर्वांना घेऊन सासरी त्या ठिकाणी यायचं. प्रेमाने बोला. लखनजींचा भाऊ कसा आहे? अनुभव चोळी उंच मोलाची सद्गुरू वाचून येईल ग आणि माझी मीच अनुभव. तुम्हाला चोळी घालायची असेल तर आम्ही करू. ती गुरुची किती सुंदर असा भाऊ केला मला. आम्हाला भवनच नाही ना, बाकी सगळे व्यवस्था करते. सगळं तिकट बिकट सगळं काय असेल ते देऊ शकते तुम्हाला. पण ते ठेवायला जागा नाही म्हणताना आम्हाला. तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने आपलं सगळं नीटनेटकं व्हावं एवढीच अपेक्षा आहे. परत एकदा अनुभव म्हणून चान्स म्हणून सगळं मात्र तुमचं आज नाव घेतलं नाही, नाराज व्हायचं नाही. हां सांगा कसं होतं मला शेजाऱ्याचं नाव घेतलं म्हणजे नाराज व्हायचं नाही. मला परत एकदा मला आपल्या गुरुजीसाठी असे आशीर्वाद मला गुरुजीसाठी बोल सद्गुरू माता संघाची प्रेमाने बोला. ठाकूरचा पुष्कर प्रेमाने बोला. 13/9/2016 वेळ कशी ती ह्यारली दृष्ट काळाने हरदेव बाबांची प्राण जोडली. अशी निवेदन केल्याने मला आज काय बोलायचं कामच नाही.
गरिबी आटोप संगीतमध्ये संघटनेत असलं काम करते नाही. बघा तुम्ही अजून की कुठल्या संघटनेमध्ये ही आवाज कधी निघाला असेल मला. नवीन माणसं म्हणत असत मी गाडी मला काय करायचं असेल. बाबाजी सुरू एका मंदिराच्या कार्यक्रमामध्ये म्हटले अगदी समारंभ माताजी आज आहे कार्यक्रम झाला. लोक आम्ही हसलो मला टाळ्या वाजवल्या मला माताजी म्हणतात पुढचं काही काय करायचं नाही. गोल्डन जुबली कार्यक्रम होता मला 50 मुंबईला मला त्या वक्ताला बाबाजी सहज असं म्हणून गेले की आगली समारंभाची माताजी आहे. पण आम्ही आमच्या घेण्यामध्ये काय आहे का काय नसतं काय घेण्यामध्ये टाळ्या वाजवला माताजी सर्वच गोल्डन जुबलीला कार्यक्रम माताजी आले बाबाजी. फार मोठं घरी तिच्यामध्ये लई असलेलं आहे मला पण ते कळलंच पाहिजे माणूस. तर कळत नसलं तर मग ते काय अर्थ नाही. पण नियोजन संपलेलं मला आता मंगळचंद्र चरणमध्ये सांगलेलं विचार मला सेवन करा आणि आनंदाने एक व्हा आणि येताना एक एक माणूस घेऊन या एक एक बाई घेऊन या. कुणाचं तर कल्याण होतं तुमच्यामुळं माणूस कधी हलून चुटका लावायचा आठवड्यात एक चुटका लावायचा आणि एक व्यक्ती आणायची. आज सुंदर माता तिथे आले ना ही माझ्या संघाची खरी गुरुकिल्ली आहे मला. या संघाची माझ्या गुरुकिल्ली आहे खरी. 7-8 महिने मला सारखा आम्हाला प्रसारित करून देतो काय कसं म्हणाला त्यांचं जे आयुष्य उदन राबवते गुरुचरणामध्ये इथे अभिनंदन आहे मला सत्संगात मला बोला पाण्यातील मासा झोपी जातो पैसा जावे त्याच्या अंशा तेव्हा कळेल. पाण्यातील मासा झोपतो कसा राहतो कसा खातो काय त्याच्या अंशाला गेल्यानंतरच आपल्याला कळणार की तो कसा राहतोय काय खातोय पाण्यामध्ये असताना त्याचे वास्तव कसं असतंय.
पाण्यातील मासा जर म्हणत असेल, सगळं वास्तव तिचं पाण्यामध्ये आहे, तो पाण्यामध्ये जर म्हणत असेल की मी पाण्यापासून वंचित आहे, तर त्याला मासा म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? सगळं काय पाण्यामध्ये आहे, पण म्हणतो की मी पाण्यापासून वंचित आहे, तर त्याला मासा म्हणून घेण्याचा अधिकार नाही. तसं हा निराकार ईश्वराच्या सानिध्यात तीन लोकांचा जो पालन करताय तो अंगसंग आहे, मागे आहे, पुढे आहे, सर्वत्र आहे. त्याच्या सानिध्यात असून जर मी म्हणत असेल की मी या निराकारापासून, या परमेश्वरापासून वंचित आहे, देवापासून वंचित आहे, तर आपल्याला पण माणूस म्हणून घेण्याचा अधिकार आहे. मानव मी मानवासारखा इतरा जैसा देह मला ज्ञानांजन घालून गुरुने दिलेली शक्ती मधला बोलू तेही दया गुरुची त्याचे देखील मी विचारतो आणि सद्गुरूच्या कृपेने निरांकार पाहू शकतो. कुणाच्या कृपेने? सद्गुरूच्या कृपेने. मग संकरण बघा, आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत पायी दिंडी चालत असते. ज्ञानोबारायांची पालखी असते. मग ज्ञानोबारायांची पालखी आपण आता मस्त मिरवते संकरण, पण ज्या ज्ञानदेवांना मुक्ताबाई 4 भावंडांना किती अवहेलना केली, किती त्रास दिला संतांनी, ते आपल्यासारखेच होते संकरण. आपण पण सत्संग येताना आपल्याला पण कोण टीका करतेच की काय आहे त्या सत्संगमध्ये, काय जातं सत्संगला, काय पंजाबचा तो गुरु, काय हे गुरु, पण कोणाचं ऐकायचं संकरण होते. प्रत्येकाचे घर असावे शेजारी, ते असावे शेजारी असल्याशिवाय पण आपण सुधारत नाही. कोणतरी आपली निंदा केल्याशिवाय पण आपण सुधारत नसतो, आपल्या जीवनामध्ये ती प्रगती होत नसते. त्याच्यामुळे संकरण मग त्यांची पालखी आपण तिथं तिथे आत्ता सुद्धा संकरण, आता भरपूर संकरण, करोडपती लोक आहे, अब्जपती लोक आहेत, सेवा करणारे भरपूर लोक आहेत संकरण, आणि सेवा भरपूर करतात संकरण. एखादे भक्त आपले भक्त म्हणजे असतात ते 800-900 गोष्टी सगळीच असतात सध्या. पुण्या आळंदीपासून ते पंढरपुरापर्यंत भरपूर सेवा केली जाते. आणि संकरण प्लेटमध्ये दिलं असते, पोळी दिलं असते, उपळी दिलं असते, शिरा दिलं असतं, बालूच्या दिलं, खाज्या बिजा सगळं दिलं असते. आणि संकरण आपण खातोय आणि पाठीमागं घरी मुलगावून टाकतो. काय करतोय आपण, काय परमार्थ करतोय आपण संकरण? पुढे संकरण पाठ आणि पाठीमागं सकाळ करतो. कारण संकरण जे आपल्याला जे घेऊन कसरत दिल्या त्याची चोरी करतोय, आपण रस्त्यावर टाकून येतोय. माझा आपण दिंडीत जातोय आणि पाठीमागं सगळा कचरा असतोय. पण संकरण निरंकारी मिशन एक असं जगाच्या पाठीवर असे मिशन आहे संकरण, जे आता जे अज्ञानी लोक आहेत संकरण, ते खातात, प्रसादी करतात, जातात, पुढे टाकतात संकरण. पण निरंकारी मिशनची जी महात्म्य आहेत संकरण, पाठीमागे जे आहेत ते सगळं साफसफाई करतात. ही गुरुची महिमा आहे, गुरुची कीर्ती आहे संकरण. ज्या गुरुचं आपण ज्ञान घेतले घोर अशा कलियुगामध्ये, ते ज्ञान अमोलिक आहे आणि ते ज्ञान अमोलिक आपल्याला संधी मिळाली संकरण. म्हणून म्हणजे संधी आली सोनेरी, कर्माने ते सजवूया. संधी आपल्याला सोनेरी आल्या त्या कर्माने सजवायचे. मग कर्म आपलं कसं पाहिजे? कर्म महान बनलं पाहिजे संकरण. पाण्याची मासा कसा झोपी जातो संकरण, वास्तविक त्याचा असताना संकरण तो पाण्यापासून वंचित आहे. पण आपण या निराकाराच्या सानिध्यात असून पण मी परमेश्वरापासून वंचित आहे असं माझ्या मनाला कधी वाटलं नाही पाहिजे. पण आपल्या घोर अशा कलियुगामध्ये आपल्याला सद्गुरू मिळाला. 3 लोक न खंडे मी गुरु से बड़ा ना कोई करता कर्ण कर सके गुरु परिसर. 3 लोक न खंडा म्हणजे याची वर्णन, याची कीर्ती, याची माहिती, याची गायडी संकरण. 4थं युग आहे संकरण. 4थ्या युगामध्ये आपण संकरण खेड्यापाड्यामध्ये संकरण, आपल्याला बोलाय वेळ आहे, सुख सांगाय वेळ आहे, ऐकाय वेळ आहे संकरण. तिथे पुण्या मुंबईमध्ये जावा संकरण, फ्लॅट बंद केला की संकरण तिकडे तिकडे इकडे इकडे, कुणाची बोलाय वेळ नाही. आपल्या व्यापामध्ये सर्वजण असतात संकरण. मग ती सुख दुःख सांगणार कुणाला, बोलणार कुणाशी आपण संकरण. आपण इथं मन मोकळ्यापणाने बोलू शकतो संकरण. पण संकरण ती 4थं युग आहे, 10थं युग आहे. पण 10थ्या युगामध्ये पण माझ्या जीवनाचा उद्धार करणारा त्या कलियुगामध्ये मला सद्गुरू मिळाला. त्या सद्गुरूच्या सानिध्यामध्ये माझे जीवन व्यतीत झालं पाहिजे. त्या सद्गुरूचा मी आधार घेतला पाहिजे. आणि आधार संकरण कशाला कोणाचा घ्यायचं संकरण? एक जहाज असतं संकरण. त्या जहाज संकरण समोर येत असते. त्या जहाजाचा प्रवास कसा असतो संकरण? अगदी सुंदर स्वरूपात असतो. आणि तेच जहाज ज्यापासून बनलंय तो लाकडी ओंडका असतो, लाकडी लाकड असते. तो ओंडका संकरण तिकडून येत असतो, जहाज तिकडून येत असतो. लाकडी ओंडका काय म्हणतो की मी लाकडाचा जाईल, तोही लाकडाचा जाईल, पण माझा प्रवास कसा आहे, या कडेला पहिली राहून त्या पहिली राहून, त्या पहिली राहून त्या, असा माझा हेलकावा खाण्याचा प्रवास आहे. आणि ते जहाज ह्याच लाकडापासून ते जहाज बनलंय. आणि त्याचा प्रवास कसा आहे, सुंदर, अगदी एकदम छान स्वरूपात येतो. समोर आल्यानंतर एकमेकाचा त्या लाकडी ओंडक्याला वाटते त्या जहाजाला पण प्रश्न विचारावा, अरे मी लाकडाचा, तू लाकडाचा, तुझ्यामध्ये एवढं सुंदर स्वरूप आलं कसं? तो लाकडी ओंडका समोर आल्यानंतर प्रश्न विचारतोय की म्हणतोय, अरे मी लाकडाचा, तू लाकडाचा आहे, पण तुझ्यामध्ये एवढं सुंदर स्वरूप का चाललं? तर जहाज म्हणते बघा की मी तुझ्यासारखाच अगोदर होतो, मी अगोदर तुझ्यासारखाच होतो, तुझ्यासारखाच माझा प्रवास होता, जसा तुझा आहे तसाच माझा प्रवास होता. पण एका शिल्पकाराची नजर माझ्यावर पडली, म्हणून एवढं मला सुंदर स्वरूप वाटलं.
मग संतांनो त्या झाडावर त्या शिल्पकाराची नजर पडली आणि आपल्या संतांनो ही पंचतत्वाच्या शरीरात त्या शिल्पकाराची नजर पडली की आपली सद्गुरू माऊलीची. सद्गुरुपात प्रगती झाली. माता माऊली ज्ञान ते ज्योतितीच काया फक्त बदलली. हृदयरूपी अंगणात सडा पडावा, प्रेम नम्रता सहनशीलतेचा त्या सड्यावर आदर पडावा, पाऊल पडावा सद्गुरू माऊलीचा. संतांनो बाबाजीने आपल्याला ज्ञान दिलं, बाबाजीकडून आपण ज्ञान घेतलं संतांनो. तेच ज्ञान संतांनो सद्गुरू माताजीने दिलं, तेच ज्ञान सुदीक्षा माता देते. पहिलीमध्ये शिक्षक शिकवतात ती शाळा आहे संतांनो. या शाळेमध्ये शिक्षक बे एक ते बे दोन्ही 4. तो पहिलीचा मुलगा दुसरीत गेल्यानंतर बे दोन्ही 4च, बे दोन्ही 8 होत नाही, बे दोन्ही 4च. तसं संतांनो ते ज्ञान तेच आपल्याला संतांनो तिन्ही युगाच्या संतांना ते ज्ञान मिळालं, तेच 4थ्या युगामध्ये आपल्याला मिळालं. बरे मला संतांच्या संगती त्याने क्वालिटी उरते दुर्गण येते. म्हणून या मनाला संतांची संगत का करायला सांगितल्या. संतांच्या संगतीमध्ये आल्याने मन डामाडोल होणार नाही, मन सगळ्यावर भटकणार नाही. कारण एवढ्या कोट्यावधीच्या आलिशान गाडीला वेग नाही संतांनो, एवढा आपल्या मनाला वेग आहे. मन संतांनो क्षणार्धात इथं असलं, क्षणार्धात बाहेर जातं, क्षणार्धात मुंबई पुण्यात दिल्लीत कुठे पाकिस्तानात फिरून येते सध्या. मग संतांनो एवढ्या मनाला वेग आहे संतांनो. मग मनाच्या एवढ्या वेगवान धावणाऱ्या मनाला एकाग्र करण्याचे साधन म्हणजे सत्संग आहे. सत्संग होगा इसमें जे राहते पापी से पापी भी पाहून जाते. तो पापी पुनीत झाले तुम्हाला संतांनो इतर सर्व माहिती आहे संतांनो. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला आणि अगोदर रामायण झाले, अगोदर रामायण केले संतांनो. कारण संतांनो का सद्गुरू जीवनात आला. सद्गुरू जीवनात आल्यामुळे त्यांच्या संतांनो एक लूटमारी करणारा संतांनो तो वाल्मिकी ऋषी झाला. कारण का जीवनामध्ये सद्गुरू आला. मग जिसके जीवन में गुरु नहीं इसका जीवन सुरू नाही. जिच्या जीवनात गुरु नाही त्याचं जीवन सुरू नाही, समजा अधूर आहे जीवन. त्या गुरुशिवाय संतांनो आपलं जीवन अधूर आहे. म्हणजे आपल्या जीवनाला अधूर ठेवायचं काय, जीवनाला आपल्याला चांगल्या एका ट्रॅकमध्ये न्यायचं आहे, चांगल्या एका चाकोरीमध्ये न्यायचं संतांनो. क्षणभंगुर जीवन आहे चांगलं दिसला कसा, 2 घडीचा खेळ तारा तू इथे इथला पाहुणा. आपण इथं पाहुणा म्हणून आलोय. माझं घर, माझी शेती, माझे बंगला, माझे सोनं, माझं नाणं, माझं काय सगळं आपण इथं टाकून जायचं. मग नावं सांगितलं बघा, काहीच आपल्याला बेडगे बाबा सांगितले टडकीवर काय नाही, आपल्याला काय येणार नाही. काय जे येते ती पण तिथे जमून जाते. पण संतांनो बघा संतांनो, मग का आपण अवडंबर करतोय, का शरीराचा एवढा अवडंबर करतोय, का शरीराला एवढं नटवतोय सजवतोय. पण शरीराला नटवा सजवा संतांनो त्या सद्गुरूच्या ज्ञानानं, या सद्गुरूच्या जे अमोलकी ज्ञान मिळालंय त्या ज्ञानानं संतांच्या सेवेमध्ये, संतांच्या सानिध्यामध्ये त्या शरीराला नटवा सजवा संतांनो. ते संतांनो कामाला येणार आहे. हरिनामाच्या बँकेमध्ये नामधन जमा करायचं आहे. माझा बँक बॅलन्स किती आहे ते माझ्या कामाला येणार नाही संतांनो. तो कामाला येणार, आपल्या मुलाबाळाच्या नातवंडाच्या कामाला येणार, तो कमवलंच पाहिजे संतांनो. माणूस जीवनाला आल्यानंतर माझ्या वडिलांनी काय केलं, माझ्या आजाने काय केलं असं नातू म्हणण्यापेक्षा आपण कमवून ठेवणं गरजेचंच आहे. पण काय कमवायचं संतांनो, तर काय कमायचं, हरिनामाच्या बँकेमध्ये नामधन जमा करायचं आहे. नामाविनं मुख सर्पाचे दूध. जीवना मुखामध्ये जर नाम असेल आणि मुखाला सर्पाच्या बिळाची किंमत दिली संतांनो. मग या मुखामध्ये जर नाम नसेल तर या मुखाला काय किंमत, काहीच किंमत नाही संतांनो. त्या मुखामध्ये हरिनाम घ्यायचं संतांनो. हरिनामाने हा भवसागर करे. तो संसार कोणी पण करून जाऊ शकतो, पशु पक्षी पण करून जाऊ शकतात. तर त्याच्यापेक्षा आपण वेगळं काय करतो. पक्षी पण करतात संतांनो, संसार करतात. तर त्याच्यापेक्षा आपण काय वेगळं करतो, आपण पण संसार करतोय. संसार हे असाय पण असूनही नसावे. मग संसाराला असायचं पण असून नसायचं असं महाराज म्हणतात. संसारापासून थोडासा वेळ काढायचा आहे आणि परमार्थासाठी वेळ काढायचा. मग परमार्थ असावा संतांनो नेटका. मग संतांनो परमार्थाचा घ्यावा लागतो भुक्का संतांनो. परमार्थ संतांनो आपण नेटका जर असेल तर संतांनो जीवनाची सगळी चुका आपल्याला पायाची लोटांना घेतात. मग आपल्याला कुठे सुख मागायसाठी जायची गरज नाही, कुठे सुख शोधासाठी जायची गरज नाही. ज्या सुख शोधासाठी मानव नीती धावत असते, मानव कुठल्या सुख शोधासाठी धावतोय, गाडीसाठी, बंगला, माडीसाठी, शेती, नाणी, गाडी सगळ्यासाठी धावतोय. मग ते सुख संतांनो का आपल्या घरी चालून येऊ शकत नाही, का चालून येऊ शकतं, कधी चालून येऊ शकतं, तर संतजनाची संगत करता ते सुख चालून येत असेल. संतांची सेवा केल्यामुळे ते सुख चालून येते. त्रियुगाच्या संतांना ते सुख मिळालं. म्हणून म्हणते जरी मला संतांच्या संगती त्यांनी पालखी उचलली. त्या मनाला संतांची संगत का करायला सांगितले, ते दुर्जन गुण आहे, वाईट गुण आहे, ते गुण आपोआप निघून जाते. तूप खाल्ल्यानंतर रूप काय निश्चित येत नाही. हळूहळू बरेच दिवस खावं लागते, त्यावेळेस चेहऱ्यावर चमक येत्या. तर संतांनो आपण संतांनो ज्ञान घेतल्यानंतर लगेच आपल्याला संतांनो ज्ञान समजणार नाही. ज्ञान काय समजण्यासाठी आपलं चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल,
नामस्मरण करावं लागेल, सत्संग करावं लागेल, सेवा करावं लागेल संध्यानो. ती 5 प्रण आहेत, 3 कर्म त्याच्यावर चालावं लागेल. चालल्यानंतर काय होते बघावं लागेल. चालल्याच्या अगोदर माझं जीवन कसं होतं, चालल्यानंतर जीवन ज्ञान घेताना माझं जीवन कसं आहे, त्या ज्ञानावर चालल्यानंतर माझं जीवन कसं आहे. मग संध्यानो बदल, जीवनामध्ये जो बदल होते संध्यानो, ते संध्यानो आपण आत्मसात करायचं. माझ्या जीवनामध्ये ज्ञानाच्या अगोदर कसं माझं जीवन होतं, ज्ञान घेतल्यानंतर कसं होतं, ज्ञानावर चालल्यानंतर कसं होतं, आणि ज्ञानावर चालत राहिल्यानंतर माझं जीवन कसं आहे. ते संध्यानो आपणच आपल्या जीवनामध्ये आपणच बदल करायचा आहे, आपणच ते बदल करून घ्यायचा आहे. मग एखाद्या म्हणते संध्यानो कंटाळून त्या जीवनामध्ये माझं काही म्हणजे उपयोग नाही, म्हणजे त्या जीवनाचा मला कंटाळा आहे म्हणतात बघा बरेच लोक. बरेच माझा म्हणजे असा काय करायला माझ्या जीवनामध्ये काय रस नाही, माझ्या जीवनाचा कंटाळा आला. तर संध्यानो एक महात्मा स्वामी पंडितांकडे जातो आणि म्हणतो की मला जीवनाचा कंटाळा आला. म्हणजे आणि का कंटाळा आला म्हणजे, आणि क्षण भंगूर आहे जीवन आहे सांगू विचारला कसा. 2 घडीचा खेळ सारा, तू त्याला पाहुणा इथला पाहुणा म्हणून आलाय, पण पाहुणा म्हणून आल्याचे तुझ्या जीवनाला सजव, जीवनाला नटव, आणि तू कंटाळा का आला म्हणजे जीवनामध्ये. तर संत म्हणतो की ते म्हणतात की विवेकानंद म्हणतात की संत म्हणते तुला एक वस्तू देतो म्हणले, ती वस्तू विकायची नाही, वस्तूचं फक्त मोल करायचं. बाजारामध्ये जायची वस्तू विकायची नाही, तिथं मोल करायचं. तो समोर जातो बटाट्याची गाडा बटाटा विकणारा एक महात्मा असतो, तिथं जातो म्हणले किंमत काय म्हणजे, तर बटाट्यावर 40 रुपये 50 रुपये बटाटे किलो असतात. तो म्हणले की ही वस्तू ते मला 50 रुपये देतो म्हणले तुला. तर म्हणजे नाही, ठीक आहे, भाव फक्त करायचं होतं, त्याला काय भाव फक्त करायचं का, विकायचं नव्हतं. म्हणून काय सांगितलं, त्याचा भाव करून हे विकायचं नाही. ठीक आहे म्हणजे भाव आला तो समजला, तो घेतो, पुढे जातो, थोडं अंतर चालू जातो, सफरचंदच्या गाड्यावर असतो. सफरचंदच्या गाड्यावर म्हणतो की सफरचंद कशी करायची, म्हणजे सफरचंद 150 रुपये किलो आहे. तर म्हणजे ही वस्तू आहे, ते ठीक आहे म्हणजे वस्तू ठेव, म्हणजे 1 किलोवर सफरचंद घेऊन जा. त्या वस्तूचा भाव काय झाला, अगोदर झाला 1 किलोच्या बटाट्याचा भाव, नंतर झाला 1 किलो सफरचंदचा भाव. तर ते म्हटलं मला वस्तू विकत नाही, पण फक्त भाव करायचा होता. पुढे जातो, सोनाराचं ज्वेलरीचं दुकान लागेल, ज्वेलरीच्या दुकानमध्ये जातो. तिथे म्हणजे या वस्तूची किंमत काय होते, ठीक आहे म्हणजे तुला ₹1,00,000 देईल म्हणजे त्या वस्तूची किंमत. तर ठीक आहे म्हणजे मला विकायची नाही, माझ्या गुरुने सांगितलं की फक्त त्याचा भाव करू नये. तिन्ही दुकानात जातो, तिन्ही दुकानात भाव करतो आणि परत गुरुच्याकडे येतो. सद्गुरूकडे येतो, सद्गुरू म्हणतो की बटाट्याच्या गेलो, बटाट्याच्या तुलनेत त्याने 50 रुपये भाव केला. सफरचंदवाल्याकडे गेलो, सफरचंदवाल्याने 150 रुपये भाव केला आणि सोनाराकडे ₹1,00,000 भाव केला. तसंच जीवनात आहे, तू ज्यावेळी बटाट्यावाला जे विकतोय त्या पद्धतीने गेलास की तुझ्या जीवनाची किंमत तेवढीच होणार. सफरचंदवाल्याच्या कडे बघितलास त्याच्यात तुझ्या जीवनाची किंमत तेवढीच होणार. आणि सोन्याच्या भावाने जी वस्तू दाखवली त्या भावाने जर नजरेने बघितलास तर तुझी किंमत तेवढी होणार. तर त्याच्यापेक्षा पण अमौलिक ज्ञान मिळालं तुला, अमौलिक पंचतत्वाचे शरीर मिळालंय, याची किंमत कधीच करता येत नाही. तर त्याला कळलं संध्यानो माझ्या शरीराची किंमत आहे, पंचतत्वाची किंमत काय संध्यानो कळालं आणि नतमस्तक झालं, चरण धरलं की म्हणतो संध्यानो तुम्ही गुरु सांगताय की खरं आहे, तुम्ही ज्या सांगेल त्या मार्गाने जाणार मी. तर सत्य मार्ग आचरले ज्याने जग त्याचे वेळी म्हणले. तर संध्यानो तिने आपल्याला ज्ञान दर्जाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान मिळालं. तर संध्यानो ते ज्ञान असं सहजासहजी आपल्याला मिळालं नाही. त्यांना बाबाजींना गोळ्या खाव्या लागल्या, त्यांना आवेदन करावी लागली, शिवीगाई खावी लागली. संध्यानो नवीन नवीन संध्यानो बाबाजी एक ठिकाणी भूटासिंग महाराज एक ठिकाणी सत्संग करत होते. पाठीमागून बाहेरून दगड फेकत होते, कोणी शेण फेकत होते, कोणी चिखल फेकत होते आणि बरेचसे त्यांनी शिवाय देत होते. ऐकून असे शिवाय गाडी देत होते. रखरखचं ऊन होतं, रखरखच्या उन्हामध्ये 5 महात्मे होते. समजा 5 महात्मे दगड फेक करत होते, शिवाय देत होते. पण संध्यानो बाबाजीने कधी कोणचा बदला कोण घेतला नाही, शिवेचा बदला शिवेने घेतला नाही, प्रेमाने घेतलं. कारण प्रेमच द्यावे, प्रेमच घ्यावे, प्रेमाने सर्व जग जिंकून घ्यावे, प्रेमाने सर्व जग जिंकतात. मग संध्यानो बघा रखरखचं ऊन होतं, रखरखच्या उन्हामध्ये पाण्याची बादली आणि 4-5 ग्लास म्हणून संध्यानो बाबाजी सेवक होते. ते सद्गुरू होते, पण सेवक संध्यानो सेवकांना थोडा राग आला. म्हणजे माझ्या सद्गुरूला बोलतायत, माझ्या सद्गुरूची आवडणं करतात, माझ्या सद्गुरूची शिवीगाळ करते. तर संध्यानो त्यांना थोडा राग आला. आपण बाबाजी थांबवलं त्यांना, म्हणजे नाही म्हणतो आपण त्यांना प्रेमाचा वर्षाव करायचा आहे, प्रेमाने सर्व जग जिंकता येत आहे. पण त्यांना पाण्याची बाटली 4-5 ग्लास घेऊन पाठवलं. तिथे गेल्यानंतर त्यांना रखरखच्या उन्हामध्ये गार पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर संध्यानो ते पाणी पिले, त्यांना तहान लागली होती. रखरखच्या उन्हामध्ये त्यांनी शिवाय गाळी करत होती, तहान लागलेली. पाणी पिल्यानंतर म्हणले की नंतर विचारले की पाणी पिले. तर शिवाजी महात्मा म्हणले की तुम्ही आतापर्यंत ज्यांना शिवाय गाळी देत आहे त्यांची अवहेलना करत ते त्यांनी तुम्हाला पाहिजे. मग ज्याने संध्यानो समजून घेतलं ते संध्यानो निघून गेले.
आणि संतरानं ज्यांनी न समजल्याचं केलं तर संतरानं तिकडे शरीरावर भटकू लागले आणि त्यांना मर्म जे कळलं विचारण झाले संतरानं. खरं इथं संतरांनो की ज्ञानगंगा इथे ज्ञानगंगेमध्येच आपण इथं नाव निघणार आहे. काय त्यांना समजलं संतरांनो. संतरांनो कसं असतंय, कुणाला लगेच ज्ञान समजते, कुणाला नंतर समजते, कुणाला नंतर समजते, कुणाला शेवटपर्यंत कधीतरी जातो समजत नाही. असं असते संतरांनो. मग संतरांनो ज्ञान एक काचेच्या भांड्यासारखे आहे, घेतल्यानंतर ते टिकवावं लागते संतरांनो. काचेचं भांडे एखादं पडल्यानंतर लगेच पटकन फुटतं, तसं एक आंबोली ज्ञान आहे. त्या आंबोली ज्ञान संतरांनो वाघिणीच्या दूध असते त्या सोन्याच्या भांड्यात कसं काढतंय तर संतरांनो की वाघिणीचं दूध आहे संतरांनो आपल्या त्या सोन्याच्या भांड्यामध्ये जतन करून ठेवायचं संतरांनो. संत संगत करता म्हणजे ह्याचा विचार करा, मला ठेवा शब्दगुरूचा एकाचा आधार झाला. मग आपल्याला काय सांगितले, शहरावर आपण भटकतो, 7 दिवसाचा वार उपास केलं, सारे येऊन कसा देवाचा देवा लावले तुम्ही घर दास काय तिथल्या देवावर कधी टीका करत नाही आणि कुठल्या देवाला नाव ठेवत नाही. फक्त श्रद्धेचा नमस्कार सद्गुरूने सांगितले, श्रद्धेचा नमस्कार करायचा, श्रद्धेचा नमस्कार करायचा. कुणाला नाव ठेवायचं नाही, कुणाला टीका करायची नाही, तो आपल्याला अधिकार पण नाही. 7 दिवसाचा वार उपास केलं तर आपण शरीरावर भटकत असं नंतर आज इथे उद्या तिथं परवा तिथं इकडं तिकडं, पण संतरांनो ते आपल्याला शांतता मिळणार नाही. कारण नाना देवाच्या नाना प्रतिमा लोक धरून तिची प्रेमा मग तो देव घ्यायचा, तुकाराम महाराज म्हटले. दास काय म्हणत नाही संतरांनो. नाना देवाच्या नाना प्रतिमा आपण लावतो संतरांनो आणि त्याला प्रेमापुढे आपण पुजतो संतरांनो. अशा प्रकारे प्रेमापुढे पुजतो तो संतरांनो. देवाकडे गेल्यानंतर तो तुम्हाला प्रसाद मिळणारच. मला एक ठिकाणी गेल्यानंतर मला ₹1,00,000 मिळणार आणि मला एक दुसरीकडे ठिकाणी मला कोटी मिळणार. कुठून जाणार मी, कोटी मिळते तिकडे जाणार. मग संतरांनो देवतांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला प्रसाद मिळणार, तुम्हाला थोडासा लाभ मिळणार, पण सद्गुरूंच्या सानिध्याच्या मध्ये आल्यानंतर, सद्गुरूचा आधार घेतल्यानंतर संतरांनो तुमची जीवन नौका पार होणार आहे. म्हणजे जीवन नौका जर पार करायची तर सद्गुरूचा आधार घेणं गरजेचं आहे. सद्गुरूचं वचन घेणं गरजेचं आहे संतरांनो. गुरु के वचनाचं जो पालन करताय, जो गुरु के नजदीक वही होत आहे, जो गुरुचे वचन पालन करताय, त्याचं वचन घेणं गरजेचं आहे. त्याच्या वचनात राहणं, त्याचं चिंतन करणं, मनन करणं गरजेचं आहे. मग देव कसा आहे संतरांनो, म्हणजे की नाना देवाच्या नाना प्रतिमा दोन्ही होते प्रेमा. मग तो देव कसा, आपला तर देव एकच करून घ्यायला सांगितलं. नाना देवाचे सांगितले का संतरांनो, नाना ठिकाणी जावा सांगितले का, शरीरावर भक्ता म्हणून सांगितले का, नाही संतरांनो. दास संत सांगतो संतरांनो, आपण म्हणतो इकडे तिकडं दास संतरांनो. आज लग्नाला 20 वर्ष झालं, पण संतरांनो म्हणते कुलदैव ज्योतिबाई नाईकबाई, नाईकबाला संतरांनो दास नाव ठेवत नाही, पहिला सांगितले. पण आज 21 वर्ष झालं मी लग्नाच्या अगोदर गेले संतरांनो. पण लोक म्हणायचे की काय म्हणतात वावर जत्रा, ते कोको जत्रा, हे ते डोंगर करायचं काय संतरांनो, काय नाही बघत जास्त स्वप्नाला कधी नाही आला. सगळी सुख संतरांनो दास करायचं पण सद्गुरूच्या सानिध्यामध्ये आला, सद्गुरूचा आधार घेतल्यामुळे संतरांनो. कारण संतरांनो आपण फक्त इथून जरी मी नाही पडत श्रद्धेचा नमस्कार केला तर ते पोहोचते संतरांनो. तिथे जाऊनच मिठी मारायची काही गरज नाही संतरांनो, आवश्यकता पण नाही संतरांनो. तर संतरांनो बघा, दास काय तुम्हाला जाऊ नका म्हणणार नाही संतरांनो. जे करताय त्यात ही पहिली पायरी संतरांनो. आपण संतरांनो जी करतोय ती पहिली पायरी आहे. त्या पहिल्या पायरीपासून आपल्याला दुसऱ्या पायरीत चढायचं. सद्गुरूंनी काय सांगितलंय, पहिली पायरी आहे, पहिली दुसरी तिसरी चौथी. पहिलीचा मुलगा पहिलीत जर 10 वर्ष राहिला तर चालेल का, नाही, तो दुसरीत जावं लागेल, तिसरी चौथी 5वी 10वी तर जावं लागेल. म्हणजे आपल्याला आपण नाना देवाच्या नानापर्यंत ही पहिली पायरी आहे. ती पहिली पायरी सोडून आपण पुढे कधी जाणार, ती पुढे गेल्यानंतर तेच आम्हाला ज्ञान समजणार. मग देव कसा आहे, देव येत नाही, जात नाही, खात नाही, पेत नाही, अग्नी जळत नाही, पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने हलत नाही, तो देव. स्वामी तिन्ही जगाचा आई बी नाही ठिकाणी समजेल. परवा काय हे झाला मदर्स डे फादर डेचा एक दिवस फोटो म्हणून चालणार संदर्भ. जे घरात आई वडील आता माताजी म्हणते की आईची सेवा करून आली संदर्भ. कारण सेवेसारखा पुण्याचा मारायचा तुझा सांगितलं सद्गुरू माझा ही खरी देव पूजा, तरी देव पूजा केलं माताजी म्हणते की सेवेचा. कारण सेवेचा मोका कधी जवळ नाही संदर्भ, ही गवत नाही संदर्भ, खूप बार होणार नाही. ज्यावेळेस ते आई वडिलांची सेवा करते त्यावेळेस सेवा करून घ्यायची, ती संधी आहे तुम्हाला, त्यांना कधी अवहेलना करायची, त्याची त्या सेवेमध्ये नाव निघायचं आहे. आणि तिथे संदर्भ तिथं पांडुरंग आहे, कारण की तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही. त्याच्याला जाता दुर्ग इथं माझ्या पंढरपूर आई वडील समोर उभा तिथेच पंढरपूर असेल संदर्भ. काय दूर जायची गरज आहे संदर्भ, काही गरज नाही. फक्त घरी संदर्भ आई वडिलांची सेवा करा आणि तेच पुण्य संदर्भ. सद्गुरू माझे ते सांगितले आई वडिलांची सेवा करायला. तर संदर्भ बघा, मेरा सबकुछ तेरा,
तेरा तुझका अर्पित करून त्याला गेलेला. माझं अस्तित्व नाही संतांनो, मी कोणच नाही संतांनो. मी फक्त सद्गुण सांगितले की माझ्यामधला मी काढायला सांगितलंय आणि माझ्यामधला मी काढल्याशिवाय मला तुझं दर्शन होणार नाही. तो मागे आहे, पुढे आहे, सर्वत्र आहे. तू कधी दिसेल संतांनो माझ्यामधला मी बाजूला काढल्यानंतर मीच जर ओझे घेऊन राहिलो तर मला तुझं दर्शन कधीच होणार नाही संतांनो. आयुष्यभर जर मीच ओझे घेऊन राहिलो तर मला तुझं दर्शन आयुष्यभर होणार नाही. तर संतांनो जाता जाता 2 मिनिटाचा दास किस्सा सांगतो की एक 7-8 वर्षापूर्वी तुमच्या काही खिंडीमध्ये टाकायच्या पलीकडे दाची भाची आणि बहीण गाडीवरती पडले राहिलेल्या म्हणून आम्ही बघायला निघालो. आणि आल्यानंतर संतांनो एवढंच काय नाही, गुरुची महिमा काय असते संतांनो सांगतो. गाडी फास्ट नव्हती, गाडी फक्त घसरली, दासी तोंडावर पडली. पडल्यानंतर भरपूर लागलं तिला आणि दासची गाडी एवढं अंतरावर गेली. नंतर दाची म्हणली की अहो दिदी पडली की. पडल्यानंतर पाठीमागून संतांनो गुरु कसा पाठीराखा असतो बघा. ज्यावेळेस मी दास कंप्लीट काम करत होतो माका पेपर त्यावेळेस गवाळ्यांचे जीसीपी होता आरबऱ्यांचं आणि पाठीमागून ते होते आणि पडली येऊन जाऊन उठून तर का संतांनो शेजारच्या जाऊन पाण्याची बाटली घेऊन तांब्या घेऊन संतांनो ते कवाळे साहेब आले संतांनो आणि म्हणते की साहेब तुमची गाडी म्हणजे फास्ट पण नव्हती, त्या कशा पडल्याने चक्कर आली, नेमकं काय वाटतं म्हणजे तुम्ही आलं पाणी पाजलं संतांनो. त्यावेळेस कळलं संतांनो गुरुची महिमा काय असते. संतांनो गुरु पाठीराख असते आपल्याला सांगून, फक्त गुरुवर विश्वास ठेवायचा, निश्चित विश्वास ठेवायचा. आणि घरी गेल्यानंतर संतांनो मग तुम्हाला माहिती असेल घरी गेल्यानंतर कोण म्हणते डॉक्टरकडे गेलो, इंजेक्शन केलं, बहिणीला बघायचं राहिलं संतांनो. बहिणीपेक्षा उलट जास्ती बसला, चेहऱ्याला सगळं पूर्ण आलं एकदम तोंडावर पडल्यामुळं. आणि डॉक्टर पण सांगतो सायंटिस्ट झाले सांग डॉक्टर काय नाव घेतलं पण डॉक्टर म्हणले की ते ठिकाणच हे आहे म्हटलं, की खिंडीचं ठिकाणच हे आहे म्हणजे तिथं बरेचसे लोक म्हणजे आमच्याकडे येतात म्हटले. ठीक आहे मला म्हटलं काय मला गुरु सगळं निघून गेले म्हणजे गुरु करता कधी नाही 2 इंजेक्शन केले, घरी गेलो, घरी गेल्यानंतर 4-5 गोळा झाली. ठीक आहे आम्ही काढतो आमचं बघते आमचं बघतो बघते असं ठीक आहे. त्याला पण नाराज हां म्हटलं म्हटलं गुरुचं नामस्मरण त्याला अमृत दिलं, परत 2-3 इंजेक्शन करून आले, त्याला चिंतन झाले का कुठं जायची गरज नाही काय गरज नाही, फक्त गुरुचा विश्वास असेल कारण पडल्या माझा गुरु माझ्या पाठीमागे धावून आला आहे, मला कुठं जायची गरज नाही, काहीच गरज नाही संतांनो. आणि तुम्ही पण सगळ्या वेळा भटकून आलं असं पण आपल्याला चांगलं आहे संतांनो. कारण संतांनो की ज्ञानगंगा आहे, ज्ञानगंगेतच नाव निघायचं आहे आणि तिथंच आपली जीवन नौका पार होणार आहे. ज्या पण संत महात्मा माता बहिणीच्या महापुरुष तिच्या जी उणीव असतील ज्यांच्या घरी जे आता माताजी म्हणजे की आजारी आहे संतांनो त्यांच्या जन्मामध्ये सुख समृद्धी बरोबर दे, यशस्वी वैभव म्हणू दे, सत्संग सेवा नामस्मरण पद्धती त्यांना घडू दे. आणि जी सेवा तुम्हाला जेवढी सेवा करता येईल घरच्यांची संतांनो तेवढी सेवा करा. आणि त्यात संतांनो सद्गुरूंनी सांगितले की सेवा धर्मी पुणे सांगे सकाळी यावी, देवांचाही देव करतो, भक्तांची चाकरी भक्तांचा देव कधी चाकरी करतो संतांनो आपण घरच्यांची सेवा करणार. त्या संतांनो या सेवेमध्ये नावून घ्या आणि आपला सुख करा. ते म्हणे बोला कहे अवतार तेरी दाता, दिन राती गुण गावा, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. सदा बुलनहार सदा बुलनहार, तू है तू है दाता बख्शनहार. मेरे अवगुण नाची तार, मेरे अवगुण नाची तार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार, एक तू ही निरंकार. मेरा रूप है संसार, सबका भला करो करतार, सबका भला करो करतार. मेरी मंगल दातार, मेरी मंगल दातार, एक तू ही निरंकार, एक तू ही निरंकार, तू ही निरंकार.
परमपूज्य राजमाता दुसरी गोष्ट सेवा करायची